छत्रपती शिवाजी महाराज की जय। छत्रपती शिवाजी महाराज की जय। छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज की जय। लड़ेंगे लड़ेंगे जीतेंगे हम सब जरांगे। दोन मिनिटं मी सुरुवात करतो। आज या ठिकाणी आपण सकल मराठा समाज आंबेगाव तालुका आपण समाज बांधव मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहोत। 27 ऑगस्ट रोजी चलो मुंबई मराठा योद्धा म्हणून दादा जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आझाद मैदान या ठिकाणी 29 तारखेला सामूहिक आणि कोटींच्या संख्येने मराठे या ठिकाणी आझाद मैदानावर उपोषणासाठी बसणार आहे। आणि हा कार्यक्रम आखत असताना या ठिकाणी बोसुरे उपस्थित आहे। का यापूर्वी एक बैठक झाली, त्याच्यानंतर आम्हाला शक्य होईल तेवढी आम्ही गावागावात जाऊन जनजागृती केली। जवळजवळ 52 गावांमध्ये पूर्व पट्टा असेल पश्चिम पट्टा असेल गावोगावी जाऊन लोकांमध्ये जाऊन या दौऱ्याचं या आंदोलनाचं महत्त्व सांगून आपल्याला कसं सहभागी होता येईल याची पहिली जनजागृती केली। दुसरी गोष्ट अशी का 27 तारखेला पाटील आंतरवाली सराटी येथून पाठ निघणार आहे आणि त्यांच्या मार्गे नगरला येणार आहे। आपल्याला त्या मार्गाशी थोडं जास्त न बोलता नगर मार्गे भाळवणी मार्गे करजुले आल्यामार्गे आळेफाट्याला येणार आहे आणि आळेफाट्यावरून शिवनेरीला 27 तारखेला संध्याकाळी ते मुक्कामी पोहोचणार आहे। पाटील काही पायी चालणार नाही, त्यांच्याबरोबरचे आंदोलक काय पायी चालणार नाही। मागच्या वेळेचा मुंबई दौरा आपण सर्वांनी बघितला तर गाड्यांचे ताप हे असतात, ज्या ज्या ठिकाणी 5 मिनिटासाठी ग्रामस्थ वेळ मागतात त्या ठिकाणी पाटील स्वतःहून गाडीत उभं राहून त्या ग्रामस्थांचं स्वागत स्वीकारतात। आणि रस्त्याने चालूमध्ये गेल्या वेळेसचे काय अनुभव तुम्हाला सांगतो। गेल्या वेळेस ज्यावेळेस पहिली गाडी वाशी मार्केटला पोहोचली त्यावेळेस पाटील हे काने फाटा या ठिकाणी पाटलांची गाडी होती। म्हणजे पुढं जवळजवळ हजारो गाड्या, मध्ये पाटील, मागे हजारो गाड्या, असा हा 100 ते 150 किलोमीटरचा एक लाईन असते। आणि त्यामध्ये जरी टायमिंग थोडा पुढं मागं होतो, लोणावळ्याला सभा रात्री 7 वाजता होती, परंतु त्या ठिकाणी सकाळी 8 वाजता पाटील पोहोचले। आणि आम्ही जे पुढं गाड्यांमध्ये होतो तर आम्ही वाशी मार्केटच्या पुढे निघून गेलो होतो। तर असं थोडं चालणार आहे, हे समाजाचं काम आहे। आणि यामध्ये शिवनेरीला संध्याकाळी पाटील थांबून शिवरायांना वंदन करून 28ला पहाटे तिथून निघणार आहेत। त्यानंतर नारायणगावला येणार आहेत आणि नारायणगावला आल्यानंतर त्या ठिकाणी नारायणगाव ग्रामस्थ असतील, जुन्नर तालुका असेल, मग जुन्नरची व्यवस्था, किल्ले शिवनेरीची, शिवजन्मभूमीची जी राहण्याची व्यवस्था आहे, जेवणाची व्यवस्था आहे, तर जुन्नर तालुक्याने ती जबाबदारी घेतलेली आहे। तिच्यात आपण आंबेगाव तालुका बी थोडा हातभार लावणार आहोत। मग त्या ठिकाणी आपल्या आंबेगाव तालुक्याच्या वतीने अन्नदानाची सेवा असेल, मराठा समाज बांधवांसाठी विविध सेवा असतील तर ती आपण पुरवणार आहोत, तंबू पुरवणार आहोत। या ठिकाणी काय वेळेस पाटील जर शिवनेरीत ज्यावेळेस पोचतील त्यावेळेस पहिली गाडी काय वेळेस खेडला सुद्धा असू शकते किंवा चाकणला असू शकते। आणि मधल्या काळात आपल्या आंबेगावच्या हद्दीत कमीत कमी शेकडो गाड्या असू शकतात। मग समाज बांधव हे रस्त्याला पुढे आजूबाजूला थांबतात, समजा मार्केट बाजूला आहे, मार्केटमध्ये थांबतात, तर आपलं प्रथम कर्तव्य बनतं की आंबेगाव तालुक्यात नारायणगाववरून निघाल्यानंतर आपलं कळमगाव या आंबेगाव तालुक्याच्या वेशीला लागतं। आपल्या आंबेगाव तालुक्याची जी परंपरा आहे तर त्या कळम गावापासून आंबेगाव तालुक्यामध्ये भव्य असेल त्या ठिकाणी आम्ही कळम गावामध्ये आता शेत आलो होतो। उपसरपंच गोकुळ शेटे त्या ठिकाणी उपस्थित आहे, तुमचे काही ग्रामस्थ होते।
तर त्या ठिकाणी ग्रामस्थांनी आता तुम्ही बरोबरीने नियोजन करा. आपली तिथालची जी 10-15 गावं आहे त्यांना एकत्र घेऊ. आपलं ठरल्याप्रमाणे आंबेगाव तालुक्याचे वेशी पहिले त्या ठिकाणी पाटलांचं स्वागत होईल. मराठा समाज बांधवांसाठी लागणाऱ्या सुखसुविधा, मग वैद्यकीय सेवा असेल, पुढं पाणी वाटप असेल, बिस्किट पुड्यांचे वाटप असेल, काय यथाशक्ती आपल्याला जे करता येईल की आपण कळम किंवा पाठीमागे कळमची जी हद्दीत जनावरपर्यंत तेवढ्या टप्प्यात आपण स्टॉल लावणार आहोत आणि ते आपल्याला करायचं आहे. त्यानंतर पुढे कळमपासून मार्गस्थ झाल्यानंतर कळम गावातून निघाल्यानंतर घोड नदीच्या पुलावरून एकलेरे या ठिकाणी काही ग्रामस्थ चालूमध्ये स्वागत करतील किंवा पुष्पगुच्छ देतील, अशा पद्धती स्वागत करतील. त्यानंतर या ठिकाणी मनसर गावामध्ये जीवनच्या खिंडीतून पाटील गावातून जाणार आहे. तर या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीने, मनसर ग्रामस्थांच्या वतीने आणि आपल्या तालुक्याच्या वतीने या ठिकाणी सर्वांनी सहभागी होऊन जसं जंगी स्वागत करता येईल असं जंगी स्वागत करायचं आहे. आणि पेठला काही ग्रामस्थ स्वागत करणार आहे. त्याप्रमाणे अवसर फाटा असेल, नंदी चौक असेल, जसं गर्दीत जमल. हे काही कोणत्या राजकीय पक्षाचा कार्यक्रम नाही का तो नेता थांबला पाहिजे आणि त्याला हार घालता आला पाहिजे. आपल्याला जो माणूस समाजासाठी लढतोय तर आपल्याला त्याला पाहायला भेटलं तरी आपण धन्यवाद मानू. तर याच्यात कोणी रागरूस बाळगू नये. उद्या समजा पेठ गावात काहींनी समजा फुलं उधळण्याचं नियोजन केलं, पाटलांना ते थांबणं शक्य नाही झालं, चालूमध्ये ते स्वागत झालं, तर कोणत्याही समाज बांधवांनी नाराज होऊ नका. आपल्या कळम परिसरात बी तसं होऊ शकतं. कारण पुढं आपल्याला 29 तारखेला आंतरवाली आझाद मैदानला मुंबईला पोहोचायचं आहे. आपण मस्त या जंगी स्वागताची तयारी करणार आहे. तर आपल्या जंगी स्वागताच्या तयारीवर जसं नियोजन असेल त्या प्रकारे आपण नियोजन करू. दुसरी गोष्ट का पेठच्या पुढे गेल्यानंतर खेड तालुक्याच्या हद्दीत जातो. ज्यांना आपण या ठिकाणी 10 पिकअप केलेले आहे मुंबईला जाण्यासाठी. त्या पिकअपमध्ये गाद्या, उश्या, गॅस अशी व्यवस्था केलेली आहे. त्याला बोर्ड अशा व्यवस्था केलेल्या आहे. आपले समाज बांधव काही पुढे येत आहे. मग कोणी त्या गाड्यांसाठी झेंडे देत आहे, कोण गाड्यांना डिझेल देत आहे, कोण सौजन्याने एखादी गाडी देत आहे, कोण स्टिकर देत आहे, कोण सगळ्यांना टोपे देत आहे. कारण 2 दिवस आम्ही जनजागृती केली, लोकांनी आम्हाला टोपे दिल्या, झेंडे दिले, गाड्यांमध्ये इंधन सुद्धा टाकलं. गावागावात गेल्यानंतर त्या ठिकाणी आम्हाला नाश्त्याला वडापाव सुद्धा सांगितले, चहा सुद्धा. आपला समाज पुढे कमी पडत नाही हे अनुभवातून आम्ही सांगतो. आणि आपण सहभागी व्हायचं. आणि आमचा असा मानस आहे का आपल्या आंबेगाव तालुक्याने एकत्रित म्हणजे ठीक आहे, प्रत्येकाकडे वाहनं असतील, तुम्ही ती वाहनं घेऊन सहभागी व्हा. परंतु जी समाजाबरोबर फिरण्याची मजा आहे आणि जाण्याची मजा आहे ती मजा इतरत्र तुम्हाला पुढे भेटणार नाही. समाजाबरोबर असल्यावर विचाराची देवाणघेवाण होते आणि एकत्रित पुढे समाज कसा संघटित राहील त्यासाठी आपण पिकअपचं नियोजन केलं आहे. याच्यात काही लाज बाळगू नका का ते पिकअपमध्ये बसायचं. परंतु गाद्या, उश्या, गॅस, वीस, आपलं रेशीन आपल्याला त्याला गरज नाही पडणार. भरपूर ठिकाणी खायला असते मागच्या वेळेचा अनुभव. परंतु आपण एकत्र जाऊया आणि आपल्या विचारांची देवाणघेवाण होईल. पुढच्या नियोजनात हे आंदोलन झाल्यानंतर असाच आपला समाज संघटित राहील. आणि भविष्यात या ठिकाणी आपल्या समाजाचे प्रश्न छोटे मोठे असतील, काही गरीब बांधवांचे प्रश्न असतील का तिथपर्यंत आपण पोहोचलं जात नाही तर ते आपण पोहोचण्याचं ते माध्यम होईल. दुसरी गोष्ट अशी का पाटील आझाद मैदान या ठिकाणी पोहोचल्यानंतर या ठिकाणी आपली जशी व्यवस्था होईल, म्हणजे आपले कोण पाहुणे रावळे असले, आपल्याला वाटलं का बाबा त्याचा गाळा आहे मुंबई, या ठिकाणी आपण व्यवस्था करायची आहे. त्या ठिकाणी आपले गावकरी मुंबईत भरपूर आहे, जेवणाची व्यवस्था करायची. आणि हे फक्त आपल्या तालुक्यापुरतं नाही करायचं. तर मागच्या वेळेस आम्ही गेलो होतो वाशी मार्केटला, ज्यावेळेस थांबलो तर 25 गाड्या संभाजीनगरचे सावरे पाटील म्हणून मराठा समाजाचा कार्यकर्ता आहे, स्वखर्चाने 25 ट्रक स्वतःबरोबर घेऊन आले होते. आणि त्यांचा परिचय आमची गाड्यांची चुकामुक झाली म्हणून परिचय झाला. तो वाशी मार्केटला पोहोचल्यानंतर राहण्याची व्यवस्था नव्हती. आपल्या भागातले भरपूर व्यापारी तर त्याच्यात आपल्या तालुक्यातील व्यापारी त्या ठिकाणी जमलेले, त्यांना तिथे गेल्यानंतर त्यांनी गाळे खुले करून दिले. हे बी आपलं काम आहे का? आपले जे व्यापारी बांधव मुंबईसारख्या ठिकाणी आहे, कोण दादरला असेल, कोण आझाद मैदानाच्या आजूबाजूला असेल, वाशी मार्केटला असतील किंवा खोपोलीला असतील, लोणावळ्याला असतील, तर आमचा मराठा समाज येतो. तुमच्याकडून काही कमी पडलं नाही पाहिजे. पण राहण्याची सुविधा असेल, जेवणाची सुविधा असेल, त्यांच्या घरून डबे मागवा, कोणाला जेवायची सोय करायला लावा. या ठिकाणी रमेश भाऊ येवले यांनी बी भोजनाचा मोठा स्टॉल या ठिकाणी ते म्हटले स्पॉट सांगा, त्या ठिकाणी भोजनाचा स्टॉल
आणि अख्ख्या दौऱ्यामध्ये ते म्हटले आंतरवालीपासून तर मुंबईपर्यंत 2 ॲम्ब्युलन्स मी माझ्यातर्फे सौजन्याने राहील. माझा कुठेही नाम उल्लेख करू नका, परंतु आपल्या समाजात जे दातृत्व आहे त्यांचा उल्लेख करणे कुठेतरी गरजेचा असतो. का दानशूर पुढे आले पाहिजे, आपली लोक मोठी झाली पाहिजे. या ठिकाणी प्रत्येकजण पुढं ना पुढं काम करत असतो, प्रत्येकजण ज्या त्या भागात काम करत असतो. उद्या या ठिकाणी कळमला दत्ता शेटने समजा मोठं स्वागत केलं, जे शिटी लावून फुलं उधळली, आपलं काम बनतं का दत्ता शेट तिथांचे कळमचे ग्रामस्थ आहे, मुकुळ शेट आहे, अशी बरीच माणसं आहे, नितीन बालेराव असतील. तर आपण समाजाला आपण मोठेपणा दिल्याशिवाय ना समाज मोठा होत नाही. आणि आपल्या समाजाचं आजपर्यंत तेच चुकलंय. म्हणजे महाराजांना बी खेचणारे आपलेच होते आणि आजपर्यंत तळागाळात आपण काम करतोय, आपल्याला खेचणारे आपलेच असतात. त्यासाठी हे कुठं तरी बंद झालं पाहिजे, समाजाने थोडं पुढं आलं पाहिजे. आपल्यातला जे एखादा समजा कोणी असू नये, म्हणजे अशोक आप्पा आहे गोडेगावमध्ये काम करतात, ते आपल्याबरोबर फिरतात, वयाने ज्येष्ठ असले तरी गोडेगावमध्ये गेल्यानंतर आपल्या समाज बांधवामुळे त्यांची क्वालिटी ऐकत पाहिजे, हे आपलं काम बनतं. अशी भरपूर माणसं आहे, मनसरची माणसं आहे, राजाभाऊ आहे, केमकर आहे, गणेशराव खानदेशी. आपण कमीत कमी मनसरमध्ये आल्यावर आपले समाज बांधव हे कोणत्या पक्षाचे असणं आपल्याला याच्याशी मतलब नाही, पक्ष त्यांच्या जागी. परंतु ज्यावेळेस समाजाचं काम बनतं त्यावेळेस आपण एकत्र होणं गरजेचं आहे. आणि आपल्या खरंच मराठा समाजाची लय शोकांतिक आहे. आपण इतर समाजाचं बघत असतो का इतर समाज पक्षमतभेद फार भावकी गावकी सोडून असे काही प्रश्न, कळमचं उदाहरण आहे, माणूंचं बी उदाहरण आहे, ज्या ज्या वेळेस ना का त्या समाजावर काही वेळ येते, त्या समाजाला काही आर्थिक लाभ असतो, त्या समाजाला काही पदांचा लाभ असतो, तो समाज एकत्र येतो आणि आपल्या मराठा समाजाला कुठेतरी नामावरण करण्याचा प्रयत्न करत असतो. तर ह्या समाज त्यांच्यापासून बोध घ्या आणि त्यांना उलट आपल्या मनात ठेवा का त्यांचा अभिमान पाहिजे. अभिमान याच्यासाठी पाहिजे का तो समाज कशा रीतीने एकत्र येतो, आपला मराठा समाज या रीतीने एकत्र आला पाहिजे. या दौऱ्यामध्ये या गावात प्रत्येक गावातले या ठिकाणी उपस्थित आहे. तर आपापल्या गावाचं प्रत्येकाने नियोजन सांगावं, काही सूचना असल्या आमच्याकडून काही चुकत असलं तर हे बी सांगावं तर तुम्ही असा बदल केला पाहिजे, तसा बदल केला पाहिजे. आपल्याकडे काही यंत्रणा नाही, म्हणजे पक्षीय यंत्रणा अशी नाही का, पक्षाकडे कशी यंत्रणा असते, एखादी सभा आहे 50 गाड्या तू गावातून 500 रुपये गाडी नाश्त्याला, हे काही आपल्याकडे यंत्रणा नाही. आपण आपलंच मालक आहे, प्रत्येक जण प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे. आणि सकल मराठा समाजाचा आंबेगाव तालुक्याचा प्रत्येक इथं बसलेला नागरिक हा सकल मराठा समाजाचा नेतृत्व करणार आहे तालुक्याचं. इथं काही बाबाजीचाच करू उभा आहे, अशोक आप्पा आहे, राजाभाऊ आहे, गणेश आहे, इथं कोण नाही नेतृत्व करणार. म्हणजे मोठ्या मनाने हे सगळं स्वीकारा का आपण सुद्धा मराठा समाजाचं नेतृत्व करणार आहोत. तुमच्या काही सूचना असतील, या ठिकाणी आम्ही 2 दिवस दौरा करत होतो. हा माणूस डायबिटीस असून सुद्धा आमच्याबरोबर पळत होता, 4 दिवस काढला शेवटपर्यंत कळमपर्यंत. त्या ठिकाणी बाळासाहेब रोडे आहे, तो माणूस मोटरसायकलीवर पळत होता. म्हणजे अशी काही माणसं आहे, मुंबईवरून 2 मुलं आली होती, ही समाजासाठी वेळ देणारी माणसं आहे. काय होतं आपण आपल्यात जर काही विषय करीत राहिलो तर ही माणसं उमेदवारी नाराज होतात, समाजासाठी पुढं कोणतं जजवत नाही. इथून मागचे विषय द्या सोडून, विधानसभेच्या निवडणुका आल्या, लोकसभेच्या निवडणुका आल्या, पाटलांनी घोषणा केल्या, आपण मग सगळे इच्छुक राहिलं, ते गाऊन असतंय. जीवनात येणं अशा गोष्टीला येत्यात जात्यात, परंतु समाज म्हणून आपल्याला एकत्र राहणं गरजेचं आहे. ठीक आहे, बाकी काही जास्त जो बोलला असेल, बोलला काही वाईट वाटलं असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो. परंतु समाजाने हा दौरा आता अजून एक शंकेचं निरसन करतो का प्रत्येकाच्या मनात तालुक्यात आम्हाला प्रत्येक गावात शंका वाटली का पाटलांनी जो मागच्या वेळेस मुंबई दौरा काढला वाशीमधून रिटर्न का आला, वाशीमधून रिटर्न का आला. परंतु मी आपल्याला एक सांगू इच्छितो की या ठिकाणी तुम्ही जी ज्येष्ठ मंडळी आपल्याकडे कुणबी प्रमाणपत्र ते 15-20 वर्षाच्या अगोदरपासून लोक काढतात. आणि विदर्भ मराठवाड्यात पाटलांनी आंदोलन केल्यामुळे आतापासून निघायला लागले, तो बी आपला मराठा समाज बांधव. आज आपण बी मराठा आहे, परंतु आपण सदन असल्यामुळे आपल्या काही गोष्टी सुटेबल आहे. तो समाज खरंच आशिषी थोडा मागासलेला आहे, शेती भरपूर आहे, पाणी नाही. आपल्याकडे शेती थोडी आहे, पाणी भरपूर आहे, आपल्याकडे साधन सामग्री चांगली आहे. तर त्या समाजाला आज कुठेतरी पाटलांच्या रूपानं त्या ठिकाणी कुणबी दाखल्याचं काढायला चालू केलं. दुसरी गोष्ट का पूर्वी 14-15 वर्षाच्या कालखंडामध्ये आपला दाखला आपल्या इथं कोणचे ज्याचे दाखले असतील शाळेच्या रेकॉर्डवरच आपण दाखले काढले. दुसरं कोणी काढले कोणत्या रेकॉर्डवर दाखले, शाळेचा दाखला सोडून पैसे काढलेत का? कारण शासन दरबारी आपला पुरावा ग्राह्य धरला नव्हता, फक्त शाळेचा पुरावा ग्राह्य धरला जायचा.
पाटलांच्या आंदोलनामुळे आहे ना 14 डॉक्युमेंट आपल्याला शासनाने उपलब्ध करून दिले का 14 पैकी एक तुमचा प्रूफ आणा आणि कुणबी सर्टिफिकेट घेऊन जा. हे आपल्याला शासनाने फक्त जरांगे पाटलांच्या या 2 वर्षाच्या कालखंडामुळे दिले. हे विसरून चालणार नाही, लक्षात ठेवा. आज आमच्या गावात एक प्रकरण असं होतं का 2 सख्खे भाऊ मयते, एक कुणबी एक मराठा, वंशावळ जुळत फेरफार भेटते नाही. या अशा असंख्य अडचणी का महसूल विभागात बी आज गेलं तर आपण पाहतोय का महसूल विभागात खाली क्लार्क मराठा समाजाचा माणूस आहे, एखादा तहसीलदार, नायब तहसीलदार, आपण बघतोय काय तिथं पद्धत चालली महसूल विभागात आपल्या तालुक्यात. आपल्याला एखादा फेरफार काढायचा कोणती दाखल्यासाठी, आपल्याला दाखला काढायचा, आपल्याला किती पैसे मोजावे लागतात, आपल्याला किती वेळा हेलपाटे मारावे लागतात. तर कमीत कमी ह्या आंदोलनाने जो दबाव राहतो, जी शिंदे समिती स्थापन केली, आपले 14 डॉक्युमेंट सरकारने मान्य केले आणि ते 14 डॉक्युमेंट भरपूर आपण महाई सेवा केंद्रामध्ये गेलं तर त्या ठिकाणी कळतं का 14 डॉक्युमेंट कोणकोणते लागतात. म्हणजे तुमचा आयर जरी भेटला जुन्या काळाचा, तुमच्या पंजोबाचा आजोबाचा लिखित का आयराला बॉय ना कुठेतरी कोणीतरी काय पूर्वी वस्तू द्यायची पद्धत होती, कोणी समय दिली, कोणी हांडे दिले, त्यावर नाव असतं, जुनं त्याचं त्या धातूचं वयोमान असतं आणि त्याच्यावर ना पूर्वी जात लिहायचे आपल्या भागात, तर ती जात असती तो सुद्धा पुरावा ग्राह्य धरला जातो शासन दरबारी. या असे विषय त्याच्यामुळं आपण पाटलांना कमी नका समजू. पाटलांमुळे आपल्याला हे दिवस आलेत, मराठा समाज कुठेतरी एकत्र झाला, जे 14 डॉक्युमेंट उपलब्ध झाले. आपल्याला मराठी शाळेशिवाय पर्याय नव्हता दाखल्यासाठी. दुसरी गोष्ट का पाटील वाशीतून मुंबईतून का रिटर्न आले, ज्यावेळेस शासनाने त्या ठिकाणी वाशी मार्केटला माथाडी भवनला पाटलाबरोबर शिष्टमंडळ बसलो. आम्ही जरी तिथं नसलो तरी आम्ही बाहेर ऐकत होतो का ज्या शिष्टमंडळाने ज्या पाटलांनी मागण्या आपल्या समाजाच्या ठेवलेल्या त्या मागण्या सरकारने मान्य केल्या, परंतु सरकारने राजकीय डावपेच नंतर केले. त्या ठिकाणी दुसऱ्या दिवशी GR काढला सरकारने, परंतु आपल्याला सर्वजण आपण जाणते आहात का एखादा GR काढल्यानंतर त्याला तो पारित करावा लागतो, तेव्हा तो GR लागू होतो. आणि ज्यावेळेस त्यांनी GR काढला, पारित करायला थोडा वेळ होता, अवघड, आणि GR काढल्यामुळं खरंच आपण आनंद उत्सवत होतो, त्या ठिकाणी गुलाल उधळला. परंतु नंतरच्या कालखंडात सरकारने वेळ काढूपणा घेतला, तो GR अजून बी पारित नाही. तर आपला उद्देश काय का हा GR पारित झाला पाहिजे. आज आपण आंदोलन काय करतोय उद्याचं पाटलांबरोबर काय, हा GR पारित झाला पाहिजे. आणि या GR पारित होणाऱ्या आपल्या ज्या आडी अडचणी ते सगळे सुटणार आहे. आज कुठेतरी आपल्या मुलांचं भविष्य काढणार आहे, आपल्या कुटुंबाचं भविष्य काढणार आहे, नोकऱ्या लागणार आहे. तर पाटील ज्यावेळेस त्यांची टीम असते, त्याच्यात सुशिक्षित लोक आहे, वकील लोक आहे, आपण छोटे कार्यकर्ते, तर आपण शंका उपस्थित करणे, ज्यावेळेस आपण एखाद्याला नेतृत्वाची जबाबदारी दिली तर आपण त्याच्यावर शंका काढता कामा नये. आम्ही जवळून पाहतो का पाटलांचं कुणी काय बोलतंय. थोडक्यात गावागावात आम्हाला असं वाटलं का काय जणांनी ती शंका पाटील मुंबईवरून का आले, तर ज्यावेळेस पाटील वाशी मार्केटला पोहोचलेले तर त्यावेळेस आझाद मैदानला आणि मुंबईमध्ये जवळजवळ 5 लाख समाज मराठा समाज होता. तर तो समाज कुणाचा होता काय माहिती नसतं. एखादा आंदोलन करीत असतं, या ठिकाणी समजा राजाभाऊ असेल, दिनेश भाऊ असेल, यांच्या नेतृत्वाखाली आपण रस्ता रोको करतोय. या ठिकाणी आपण सगळेजण असतो, आपल्यात एखादा समजा मध्येच बेवडा आला, एखादा दुसऱ्या जातीवाला आला का कुठंतरी येणार या समाजाला गुंतवून द्यायचं, उद्या त्यांनी गाडी दगड टाकला तर ही 2 माणसं धरली जातात, त्याबरोबर आपल्या समाजाला सुद्धा गुन्हे दाखल होतात. आणि मुंबईत जो प्रकार चाललेला जी आपली गुप्तचर संघटना आहे त्यांचे रिपोर्ट बॅड होते. आता हे मी तुम्हाला का सांगतोय का आमच्या गावचे जे अधिकारी आहेत तर त्यावेळेस आम्ही त्यांच्याशी त्या दौऱ्याच्या दरम्यान काही गोष्टींवर चर्चा केली. ही चर्चा उघड करण्यासारखी नव्हती. पाटील आपल्यापेक्षा हुशार येते, त्यांच्याबरोबरची टीम हुशार आहे, आपणच लय हुशार आहे असं काही नाही. परंतु तिथांचं जे वातावरण होतं, उद्या एवढी माणसं मुंबईत कंट्रोल करणं सोपं नसतं राहिलं. उद्या तिथं मुंबईसारख्या ठिकाणी काही समाजकंटकांनी काही जर केलं असतं तर आज मराठी समाजाने आपला हातबल झाला असता. आणि महाराष्ट्र ज्यावेळेस एकीकरण समितीचं आंदोलन होतं मुंबईत, त्यावेळेस गोळीबार सुद्धा झाला, आपले मराठी समाज बांधव मृत्युमुखी सुद्धा पडले. त्याच्यामुळं शासन असेल, गृह खातं असेल, आपल्याला कोणते कायदे हातात घ्यायचे नव्हते. त्या गोष्टी असल्यामुळं थोडी समजून घ्या तुम्ही का पाटलांवर आपण विश्वास ठेवलाय ना, आपल्याला जोराने कसं उभं राहता येईल पाटलांबरोबर हे ठरवा. आणि आंबेगाव तालुक्याच्या वतीने कसं जोरदार मोठं स्वागत होईल. आंबेगाव तालुक्याची मान कुठेही शर्मेने खाली जाता कामा नये. की मराठा समाज बांधवांना आपल्याला हात जोडून विनंती, आपल्या गावागावात जे दानशूर असतील पुढं काढा, सगळ्याचे करू द्या नेतृत्व त्यांना.
तालुक्याचे असतील करू द्या त्यांना पुढे नेतृत्व. आणि आपल्या समाज बांधवाची एकाची सुद्धा गैरसोय नाही झाली नाही. उद्या तुमच्या कळम गावात मंगल कार्यालय तुमच्याच गावचं आहे, उपलब्ध करून द्या. मनसरमध्ये मंगल कार्यालय आपल्या मित्रांचीच आहे, उपलब्ध करून द्या. तिथं झोपतील आपले समाज बांधव. झोपायला कोणाला टाईम नाही, पण ते थांबतील, आंघोळ करतील. कोणती समाज बांधवाची ज्यावेळेस आपण आंदोलनात समजा उद्या गेलो खोपोलीला, ते आजचे समाज बांधव आपल्या बाबतीत तसंच वागणार आहे याची काळजी घ्या. आणि आंबेगाव तालुक्याच्या वतीने कसं जोरदार स्वागत होईल याची तयारी सगळ्यांनी करा. कोणत्या काही शंका असेल, मी जास्त वेळ बोललो असेल तर मी पुन्हा एकदा दिलगिरी व्यक्त करतो, कारण ह्या गोष्टी मी बोलणं गरजेचं आहे. थोडं माझ्या विचारचा थोडी सामान्य माणसाला काय होतं माहिती नसतात गोष्टी. आणि आपण ज्यावेळेस गावात जातो तुम्हाला प्रश्न विचारतो, अरे पाटील मागच्या वेळेस मुंबईत आलो, तर तुम्ही त्यांना आता उत्तर द्या का पाटील का मुंबईतून आले, ही आंदोलनं का चालल्या? कारण तो माणूस राजकीय नाही. त्या माणसाचा आताच कार्यक्रम लागलेला आहे, किडण्यांचा कार्यक्रम लागला आहे. ते काही लई दिवसाचं सोबती नाही. ज्यासारखे आमच्यासारखे आंदोलन करतात उपाशी तापाशी, आम्ही काही लई दिवसाची नाही. आज इथं ज्येष्ठ माणसं बसले, ही गेल्या 60-70 वयापर्यंत, ही पिढी 60-70 पर्यंत जाणार नाही. इथं पोटाला त्या दिवशी तो ज्येष्ठ माणूस 3 वडापाववर आणला आहे, हा माणूस चहा पिऊन आणलाय. तर थोडं ह्या गोष्टी समजून घ्या का आपल्या तरुणांना कसं पुढं करता येईल, आपल्या ज्येष्ठांना कसं पुढं करता येईल. आणि चांगल्या प्रकारे आंबेगाव तालुक्यात नियोजन करा का जेणेकरून आज मी तुम्हाला विनंती करतो का आपल्या आंबेगाव तालुक्याची मान पुढे शर्मेने खाली जाता कामा नये. जोपर्यंत आपल्याला जेवढी शक्ती वापरता येईल तेवढी शक्ती वापरा. आपल्याला ज्या ज्या सोयी करता येईल तेवढ्या सोयी करा. काय कोणत्या सोयींचा विषय असेल प्रत्येकाला बोला, प्रत्येक जण बोला. इथं कुणी असेल लाजू नका, काय नका, प्रत्येकाने मुद्दा मांडा. भले दिवसभर आपली मिटिंग चालू, प्रत्येकाचे मुद्दे ऐकून घेऊ. कोण चुकत असलं तर हे सांगा. आणि मी परत एकदा थांबतो. आता या ठिकाणी आपण जे गाव भेट दौरे केले त्या ठिकाणी मनसर पोलीस स्टेशनला निवेदन दिलं. त्यांनी त्यांचा अहवाल SP असेल IG असेल यांना कळवला आहे. आणि त्यांना आपण तालुक्यातून सांगितलं आहे कशा प्रकारे नियोजन करण्यात. या तालुक्याचे आमदार दिलीपरावजी वळसे पाटील यांच्याकडे सुद्धा आम्ही निवेदन देऊन गेलो होतो. त्या निवेदनामध्ये स्पष्ट उल्लेख होता की आमचे मराठा बांधव एवढे येणार आहे. आणि आज मराठ्यांनी राजकीय लोकांना भरपूर दिले, तर आमच्या मराठा बांधवांची सगळ्या सुविधा असतात. तर आरोग्य यंत्रणा सुद्धा त्यांनी अलर्ट केलेली आहे. आपल्याला काही प्राथमिक उपचार लागले आपल्या समाजाला तर या ठिकाणी रस्त्याला त्या गोष्टी करणार आहे. आपण त्यांच्याकडे 5-6 जेवणाचे भोजनाचे स्टॉलची मागणी केलेली आहे, काही गाड्यांची मागणी केलेली आहे. परंतु आम्ही ज्यावेळेस निवेदन द्यायला गेलो त्यावेळेस तिथं काही समाजाची लोक बसलेली. त्याच्यामुळं आता काय होतं, काही ह्या राजकीय लोकांना स्पष्ट बोलता येत नाही. यांना सगळा समाज हाताशी धरायचा असतो. आपल्या समाजमध्ये आपला समाज त्यांना सर्व त्यांना नसते. परंतु त्यानंतर ते म्हटले का 1-2 दिवसांनी मला फोन करा किंवा त्यांची 1-2 माणसं. त्याचप्रमाणे शिवाजी आढळराव पाटील यांना सुद्धा निवेदन दिलेलं आहे. ते त्यांच्या पद्धतीने काय सोयी करतील. प्रांतांना निवेदन दिले, शासन दरबारी ह्या मागण्या पूर्ण झाल्या पाहिजे. आंदोलनाची आमच्यावर जी वेळ आली शासनाने फसवले, प्रांतांनी त्यांचा अहवाल कळवला आहे विविध ठिकाणी. आता मगाशी आपली मिटिंग आहे, ही जी मिटिंग आहे, आता काय ठिकाणी प्रकार महाराष्ट्रात घडत चालले. तर पोलीस स्टेशन अलर्ट मोडवर झाले. आपल्या सहभागी होणाऱ्या लोकांना नोटिसा काढते. त्या नोटिसांना घाबरू नका. कोणाला नोटीस आली तर अशा राजाभाऊला माहिती का त्यांनी त्यांच्या जीवनात भरपूर आंदोलन केलं. अशोक आप्पा बाळासाहेब रोडे नोटिसांनी काय होत नाही 149ची नोटीस देतात. अशा नोटिसा समजा माझ्यासारख्याला बी भरपूर आल्या. त्यांनी काही घाबरायचं कारण नाही. तुमच्या गावात उद्या पोलीस येतील, कोण नियोजन करणार आहे नावं द्या, काही घाबरू नका. आम्ही मुंबईत जाणार आहे सांगा, काही करणार नाही. 149ची नोटीस देण्या व्यतिरिक्त त्यांच्याकडे काही नाही. ते 149च्या नोटीसला असं नाही का काय आपल्याला शिक्षा आहे का काही त्याच्या ती कचऱ्याच्या डब्यातली नोटीस आहे. त्याच्यामुळे एवढे काही नका धरू. आणि या ठिकाणची मिटिंग संपल्यानंतर पोलीस स्टेशनचे मगाशी फोन आले होते ते अधिकारी या ठिकाणी मिटिंगला येतात किंवा म्हटले तुम्हाला समाज बांधवांनी मनसर पोलीस स्टेशनला आंबेगाव तालुक्याची एक मिटिंग घ्यायची आणि तिथं सगळ्यांनी जाणं का गरजेचं आहे की आपल्याकडून अहवाल घेणार. आज आपण एवढा वेळ टाकून पाटील जाणार आहे, रस्त्याची दगदग आहे, सगळ्याची दगदग आहे. का ज्यावेळेस शासन दरबारी सगळे अहवाल जातात शासनाला कुठेतरी येणार 27 तारखेच्या आतमध्ये बी येणार जाग येते काय कळस. आणि जर तो GR पारित झाला तर काय कळस पाटील आदेश देतील तो आपल्याला मानायला लागेल आणि आपल्या मागण्या पूर्ण बी होऊ शकतात. त्यासाठी प्रत्येक तालुक्याने बसुरे साहेब प्रत्येक तालुक्याने त्यांचा प्रांत कार्यालय असेल, पोलीस स्टेशन असेल,
या गुप्तचर विभाग असतो तालुक्याला, त्यांना रिपोर्ट आहे ना सांगत जा बिंदास, काय घाबरायचं नाही, काय नाही. आणि यानंतर आपण ही बैठक संपन्न झाल्यानंतर पोलीस स्टेशनला सगळे जाऊ, त्यांचं काय म्हणणं आहे ऐकू, आपल्याला जेवढं काय आपण काय काय नियोजन करणार आहे हे सांगू, जेणेकरून त्यांचे अहवाल गृह खात्याला जातील, गृह खात्याकडून मुख्यमंत्र्यांपर्यंत जातील आणि याच्यावर कुठेतरी तोडगा निघाल, आपल्या आंदोलनाला यश येईल. त्याच्यामुळे काय घाबरून जाऊ नका आणि प्रत्येकाने इथं चर्चेत सहभागी व्हा. समाजाच्या कामासाठी या ठिकाणी 4 दिवस आज कालपासून इकडेच पूर्ण आपला जो जिल्हा आहे ताटपर्यंत तिथपर्यंत पूर्ण दौरा हा पाहणीचा, कुठं नियोजन काय होतंय, कसं होतंय, प्रत्येकाला सांगायचं काय अडचण येते काय नाही. आता दादांचं असं आहे की दादा सकाळी 10 वाजता तिथून गणपती बसून गणपतीची आरती करून निघणार. तिथून निघल्याच्या नंतर प्रत्येक गावामध्ये त्यांचं स्वागत होणार आहे. स्वागतासाठी जरी महिला ताट घेऊन उभी असेल तर दादा त्या व्यक्तीला धावून जात नाही, प्रत्येकाचा आशीर्वाद घेऊनच पुढे निघणार आहे. असं होणार नाही की तुम्ही 4 लोक तिथं थांबले दादा थांबलेच नाही, असं कधीच होणार नाही. मग दादा ज्यावेळेस अहिल्यानगरला येतील त्यावेळेस तो आपल्याला अंदाज कळेल की दादा किती वाजता आपल्याकडे येणार, किती वाजता शिवनेरीला मुक्कामी येणार. मग अहिल्यानगरवरनं जर तिथं 7 किंवा 8 वाजले तर दादा तिथनं पुढं काय करणार की मागचा जो समाज आहे पूर्ण सगळा जुन्नरला काढून देणार. आता जुन्नरला काढून दिल्याच्या नंतर मागचा समाज पुढे येईल, त्यांची जेवणा खावण्याची सोय आपल्याकडे होईल. गावागावांनी आपण ज्या भाकरी आणल्यात काय गोळा केले ते पूर्णपणे आपल्याला जुन्नर त्या ओतूरच्या साईडने जुन्नरपर्यंत पोच करायचं. मुक्कामाच्या सोय ओतूरपासून आळेफाट्यापासून जुन्नर नारायणगावपर्यंत होणार. जर जास्त पब्लिक झालं तर ते पुढं आपण प्रोव्हाइड करणार की बाबा इथं कार्यालय फुल झालं, इथं सोय नाही, पावसाचं वातावरण बघून लोक गाड्यांनी पण जाऊ. हे असे काही नाही की ती त्यांची सोय करून आलेली नाही, ती त्यांची पूर्ण सोय, त्यांची गाडी खाली झोपण्याची पण सोय, म्हणजे ती त्यांची तयारी ठेवून आलेली आहे की बाबा आपल्याला वेळ प्रसंगी नाही कुठं भेटलं तर काय करायचं, ते इकडं तिकडं हुडकत बसणार नाहीये. मग जेवढे कार्यालय फुल होतील आपल्याला बॅनर लावायचे कार्यालयाबाहेर की मुक्कामाची सोय आहे. जर तुमच्या इकडं कळममध्ये एखादं कार्यालय असेल बॅनर तर तुम्ही लावून ठेवायचं. ऑन दी स्पॉट जर संध्याकाळचं पब्लिक आलं तर आपल्याला तिथं जे तिकडचं भाकरीचं सोय आपण जेवणाची केलेली उचलून नारायणगाववरून इकडंच आणायचं, कारण का ते एवढ्या प्रमाणात येणार आहे की आपल्याला ठेवायला पण जागा नाही असं राहणार. मग आपण त्यांना तिथली आपल्या कार्यालयात जे आपली 4 माणसं आहेत, तुमचा एक प्रमुख आहे, तिथं तुम्ही ती 4 माणसं नेमून द्यायची की तू इकडंच पाहिजे, तिथून तो हलायचं नाही. म्हणजे जोपर्यंत ते पब्लिक तिथून बाहेर पडत नाही तोपर्यंत त्याची जेवणाची नाश्त्याची सोय. ऐन टायमिंगला जर आपल्याला जर काय करायचं म्हटलं तर काय नाही, त्यांना डाळ भात केलं तुम्ही खिचडी भात केला तरी चालतंय. असं काय नाही की बाबा त्यांना भाकरच पाहिजे, त्यांना हेच पाहिजे. फक्त 2 पोटात घास गेले आणि चालण्यापुरती त्यांना चालना भेटली, हेच त्यांचं ध्येय आहे की दादांसोबत आपल्याला पुढे चालेल. राहिला विषय दादा पाठीमागून जे रात्रीचे येणार आहेत तर ते प्रत्येक गावामध्ये त्यांचं स्वागतासाठी जे पब्लिक थांबले, 5 थांबले तरी ते येणार आहेत, नाही थांबले तर पुढे चालणार आहे, काय विषय नाही त्याचा. पण दादा शिवनेरीला आल्याच्या नंतर फक्त एक फ्रेश होण्यापुरते फक्त मुक्कामी, रात्रीच्या पाठ 4ला येऊ, 3ला येऊ, 2ला येऊ असं नाही की झोपणार आहेत दादा किंवा काय. दादा तिथून परत गडावरती पाय चालत जाणार आहे. गडावरती जायचं म्हणलं तर कमीत कमी एक तास धरून चाला की दादांना पाय जाण्यासाठी. आपल्याला जर 1 तास लागतोय तर दादांना 1.5 तास धरून चाला, कारण का दादा थांबत चालतात ते, कारण का त्यांची एवढी कॅपॅसिटी नाही की काना चालत जायची. आताच मी बसल्या माझा नाना काळकोट्यांशी फोन झाला आणि त्यांनी सांगितलं की दादा ऐकत नाहीये, वर जाण्याचा दुसरा काय पर्याय आहे का, म्हणजे पाय जाण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. आणि ते काय हेलिकॉप्टरचं नियोजन केलं तर त्यांनी बोलले की हेलिकॉप्टर करतो नियोजन, तर ते काय ऐकत नाही की मला पाय जायचं. ते जवळपास 2 ते 3 तास त्याच्यात जाणार आहे. परत खाली येऊन थोडंसं संबोधित होणार समाजासाठी. त्याच्यामुळे सगळा पब्लिक जो आहे शिवनेरी ह्या गडाच्या पायथ्याशी जाणार आहे. राहिलेला वाढीव फक्त मुक्कामासाठी जरी इकडे आले तरी सकाळचे परत ते तिकडे जाणार. पब्लिक काय असं दादांना सोडून पुढं पाळणार नाही, कारण दादांचा आदेश हे सगळ्यांनी सोबत चालायचं. मग आपली जी जिम्मेदारी आहे, आता सकाळचा नाश्त्याचा विषय झाला, नाश्ता नारायणगाव पर्यंत जुन्नरमध्ये पण होईल, नारायणगावमध्ये पण होईल. आता तुमचा विषय असा होईल की तुम्हाला सुकामेवा जेवढा देता येईल तेवढा द्यायची, जेणेकरून ते एकदा तिथं खाल्ल्यावर इथं तासामध्ये लगेच खाण्यासाठी उतरणार नाहीत. पण मग आपल्याला जे पॅकेट पॅक करायचे ते आपण त्यांच्या गाडीमध्ये पोच करायचे. चालू गाड्यांमध्ये आपल्याला द्यायचंय. पाणी बॉटल असेल तुमची पोरं तिथं ठेवायचे,
उचलायचं, त्यांच्या गाड्यांमध्ये टाकून द्यायचं, जाऊ दे पुढच्या ठिकाणी. असं करत करत त्यांना जवळपास त्यांच्याकडे जो साठा होईल खाण्याचा, ते काय असं नाही जास्त घेऊन ठेवणार. कोणालाही लागलं, आपला समाज आहे, आपल्याला एका मुलीला मदत करायचंय, आपले काही इथले असेल बाबा राजकीय मतभेद, ते सगळं सोडून आपल्या समाजासाठी, आपल्या नावासाठी आपल्याला लढायचंय. कारण का दादांकडे पाहून आपल्याला हे काम करायचंय, ना की मी ह्यांच्याकडे बघणार आहे, ह्यांच्याकडे बघणार आहे किंवा ह्यांच्याकडे. फक्त दादांचा चेहरा डोळ्यासमोर ठेवून आज त्यांनी त्यांच्या घरात दादांचा त्याग करून आपल्यासाठी राहते. काही त्यांना आपण काही त्यांना पैसे देत नाही किंवा ते आपल्याला देत नाही. आपल्याला फक्त त्यांची देखभाल करायची. त्यांचा आलेला समाज कुठं नाव ठेवू नये, गालबोट लागू नये, कोणत्या गोष्टीचं कोण जर असं विरोधक काय ह्याच्यावरती पण आपण लक्ष आश्रम द्यावा. पोलीस प्रशासनाला लगेच कळवा. हे असं नाही की पोलिसांना कसं सांगू किंवा काय, पोलीस आपल्याला काही धरणार नाही, पकडणार नाही, नेणार नाही, काय नाही. आम्ही 4 दिवस तेच करतो. जे सीआयडीचे उपायुक्त आहेत पुणे जिल्ह्याचे, ते कॉन्टॅक्टमध्ये रात्री त्यांचा कॉल झाला, सकाळी कॉल झाला, उद्यापासून 4 दिवस ते आपलंच लागतं. तर असं काही समजलं तुम्हाला, ते तुम्हाला पॉम्पलेट दिलेले, त्यात माझा नंबर आहे. फक्त त्याचा रोजचा विषय घेऊ नका, त्या आधी 2 महिन्याची आपल्याला पॉम्पलेट. कारण का त्याची जनजागृती करण्यासाठी पलीकडच्या भागात 2 महिने फिरते देतो. बाकीचं काही नाही. बाकी फक्त तुम्ही मिळून तुमच्या ह्याने जेवढं तुम्हाला प्रयत्न करता येईल तेवढं करा. फक्त मला जाताना तुमचं कोण प्रमुख आहे, कितीचे तुम्ही कार्यालयापाशी कोण ठेवणार आहे त्याचा एक प्रमुख द्या. तुम्ही जे इथं हाराचं स्वागताचं नियोजन करताय, क्रेन लावताय का JCB लावताय, फुलं उधळणार आहेत का मोठा हार करणार आहेत, त्याचं एक मला सांगा फक्त. त्या पद्धतीने मी तुमच्याशी बोलून सांगतो की बाबा नाही का, मला त्या ड्रायव्हरचा नंबर पाहिजे, JCB लावणार असेल तर JCB ड्रायव्हरवाल्यांचे पण नंबर पाहिजे. असं कुठलं व्हायला नको की क्रेन आणलंय ते खराब आहे, मध्येच काय त्याचं जातं. ह्या पण गोष्टी आपल्याला सगळ्या चेक करूनच पुढं त्याचं काम करायचं. कारण का लाईव्ह कंटिन्यू मीडिया समोर आणि हे पूर्ण भारतभर जगभर पसरणार आहे की दादा तिथून इथपर्यंत रात्र असून नाही तर दिवस असून मीडिया बंद राहणार नाही. त्याच्यामुळे आपल्याला एवढं सतर्क आणि अलर्ट राहायचे. त्याच्यासाठी आपला समाज तर सगळा येणारच आहे, त्यात काही दुमत नाही. आणि आपण पण जातीने समाजाला सांगून पुढे घेऊन यायचंय की बाबा चला बाबा आपल्या भागात आले, आपलं कर्तव्य त्यांचा सत्कार करणं, समारंभ करणं आणि सोबत जाणं. मग 1 दिवसाने आपल्याला काही फरक पडणार नाही. मुंबईला दादांनी सांगितलं तुम्ही फक्त मला मुंबईत फॉरेन रिटर्न या, तुम्ही तुमची कामं बघा. 1 दिवसाने आपल्याला काही हे होणार नाही. आपण 1 दिवस समाजासाठी दिला पाहिजे. आपलं ते कर्तव्य आहे. आपण काही दादांचा उपकार करतो अशातला भाग नाही, कुठं काय नाही. आपण पण मराठा आहे, ते पण मराठा आहे. नाव शेवटी आपलंच मोठं होणार आहे. आणि ह्या गोष्टीमध्ये दादा जे करतात हा फक्त एक विषय नाही, अंतर्गत लय मोठा विषय, जागतिक लेवलचा विषय हा. तर आता हे काय आतल्या गोष्टी सांगण्याचं हे नाही की बाबा असं होतंय, पण ते घडतंय म्हणून दादा बोलतात. दादा बोलल्याचा कोणी राग धरू नका, कारण का त्यांना बोलावं लागतंय. कारण का कुठलंही यश खेचण्यासाठी बोलल्याशिवाय ते होत नाही की बाबा, ते आपल्याला भेटत नाही. आणि आपल्या मराठा समाजाला पहिल्यापासून तेच आहे, झगडावं लागतंय, भांडावं लागतंय, तवाच भेटतं, तसं भेटत नाही. मी थांबतो. तुम्ही तुमचं नियोजनाचं काय असेल ते मला फक्त त्यांची नावं द्या, कोण काय करणार आहे, कुठं करणार आहे, काय करणार. तुमचा फ्लॅट, घर, बंगला, व्यापारी गाडे, दुकान, जागा, शेतजमीन, प्लॉट्स विकायचे आहेत का? विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा. स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज. आमची वैशिष्ट्ये: जलद व्यवहार, तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत, मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार. आमचा संपर्क 7972 82 24 33 व 80 10 25 09 54.